पास बी योगी एंड बी हेल्दी ऐसी वही लिखा हुआ है। तो उद्घाटन समारोह के लिए केक भी लाया हुआ है। आप सभी उसको कट करके फिर कार्यक्रम हम पॉजिटिविटी से शुरू कर सकते हैं। ही पॉझिटिव्हचा केक कापून इथे साहेब आरोग्य शिबिराचं उद्घाटन करत आहे। बी पॉझिटिव्हचा केक कापून विजय साहेबांनी या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे। मी विजय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी वायकर, खासदार विनायक राऊत, सन्माननीय आमदार शिवसेनेचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा प्रमुख सन्माननीय विजय कदम, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राजप्पा, शिवसेना आणि महिला आघाडी या दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, अशा प्रकारचं एक वाक्य त्यांनी या ठिकाणी उच्चारलं की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि म्हणून सर्व स्तरावर हे पालकत्व करण्याची माझी तयारी आहे आणि त्या दृष्टीने हे आरोग्य शिबिर आहे। सर्व स्वयंसेवकाला सूचना आहेत, या ठिकाणी काही रुग्णांना कोणत्या विभागामध्ये जायचं आपने वैन किधर लगाया? आप लेके आने वाला किधर लगा? जय हो प्रतिष्ठान रत्नागिरी, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या समोर सादर करत आहोत एक जनकल्याण कार्यक्रम। व्यथलाळा कॅन्सर टाळा, व्यथलाळा कॅन्सर टाळा, व्यथलाळा कॅन्सर टाळा, व्यथलाळा कॅन्सर टाळा। खंड्यापुढे दिसत नाही आज Ada
माझ्यासाठी आहे की नाही? आहे ना पुष्कळा. हे बघ. घे. ऐका हो ऐका ऐका हो ऐका जय हो प्रतिष्ठान संपूर्ण जिल्ह्यात व्यसनमुक्तीवर आधारित कार्यक्रम करीत आहोत. हो, कार्यक्रम जर कसला आणि कशाला मी पिचकाऱ्या मारताय? या सुंदर देशाला कशाला सूचे करताय? आणि काय रे मूर्खानू कसले पिचकाऱ्या मारताय? कसले म्हणजे काय? गुटखा खाल्लं. अरे पण गुटखा खाल्ल्याने काय होतं माहितीये का तुम्हाला? तो काय होणार आहे? गुटखा खाल्ल्याने सिगारेट आजकालची फॅशन झाली काय रे? गुटखा तंबाखू खाल्ल्याने सिगारेट ओढल्याने कॅन्सर होतो आणि त्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो. काय म्हणजे कॅन्सर एवढी लोक खातात त्यांना नाही तर आपल्या तुम्ही मूर्खात मूर्ख जेव्हा तुमच्यावर वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. आमचा मृत्यू होणार. चल चल मोठा आला तत्वज्ञान शिकवणार आहे काय चाललंय आपल्या आठवड्यात जायचंय. घडदार बायको आता उघडदार बायको पितो दारू डोळे मिटुनी जात बेवड्याची मनी बेवड्याच्या कारे भीती बायकोची मनी बेवड्याच्या कारे भीती बायकोची. भागो. ए भागो. काय घ्यायचं? चल. शेवट. अजून ताण नाही बाबा. पैसे दे. नाही माझ्याकडे पैसे ए, पैसे दे मला. किती आहे की? चल. रोज पिऊन स्वतःची वाट लावणार असतात आणि पुढे संसार पण उद्ध्वस्त करणार आहात. तुला जे काम सांगितलं ना, ते काम कर. पैसे द्यायचे. नाही माझ्याकडे मी कुठून आणू? दारूसाठी नवरा गईचा मेलेला उठल दारूसाठी नवरा गईचा मेलेला उठल कधी हिच्या गर्दण्याची दारू सुटल कधी हिच्या गर्दण्याची दारू सुटल. दारूसाठी पैसे मागतो करतो नेहमी वाद सुखी संसार याने गेला बरबाद सुखी संसार याने गेला बरबाद. माझं काही ऐकत नाही हो माझं काही ऐकत नाही याला तुमच पटल माझं काही ऐकत नाही याला तुमच पटल कधीच्या गर्दण्याची दारू सुटल कधीच्या गर्दण्याची दारू सुटल. नाहीच माझ्याकडे कंटाळा आलाय तुमचा. रोज रोज दारू पिऊन मला मारतात. मी चालली का सोडून? तू गेली की मला फरक नाही पडत. म्हणजे दारू आहे ना बस. ही मला साथ दे. अजून सिगरेट काय झालं? दारू पिणार का आणि कोणती व्यवस्था करतात? तंबाखू मग खातो. ओके ठीक आहे आपण याची तपासणी करून घेऊया. हो डॉक्टर लगेच तपासणी करा. असिस्टंट डॉक्टर
अरे रे काय झालं डॉक्टर? याला कॅन्सर झालंय. काय? याचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. अहो डॉक्टर लगेच ऑपरेशन करा. असिस्टंट ऑपरेशनची तयारी करा. ओके. दिवस येतात निवांतचा. अरे बापरे अरे अधिकाच्या मुलांना आपल्याला विचार करूनच नको असं काय वहिनी आम्ही आमच्या वहिनीने पूर्ण प्रयत्न केले. डॉक्टर काय कॅन्सर होतो पुन्हा तंबाखू बिडी अल्कोहोल याचा सेवन केल्यामुळे कॅन्सर होतो. आपल्या अंगामध्ये राष्ट्रीय ताप आपल्या मुलांना हृदयही आलेलं असतं किंवा त्यांनी केसही करू लागतात किंवा तर आपल्याला अशक्त पण नाही जाणवतो. नाही तात्कालिक अवस्थेत असेल तर तो आला 100% राहत नाही. किती अवस्थेत असेल तर 50% चान्सेस असतात आणि जर किती अवस्थेत असेल तर 99% सरावतो आणि याला किती अवस्था आढळतात. म्हणजे आम्ही आमच्या वहिनीने पूर्ण प्रयत्न केले आहेत आणि सर्व काही येवा हातामध्ये आहे. तुम्ही यंत्रणा का करू त्याला उठेल काय सॉरी बाई तुमचं नाव नाही वाचू शकत कारण खूप उशीर झाला. જણા બેસીને વાત કરશે.